L04 L04 चा 12 प्रतिनिधी या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपूर्ण सामन्यांचं लाईव्ह चित्रीकरण केलं जातं, थेट प्रक्षेपण केलं जाते. आपण पाहतोय panveltenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. ज्यांनी अजूनपर्यंत देखील आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सर्वांनी या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या हंस धोनी प्रीमियर लीगचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. L04 आपला 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. L04 संघाचा 12 प्रतिनिधी. वार सर्व खेळाडू हॅलो 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 सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, पंचांचा सामना चालू चा इशारा. स्कोरर आता आपण पाहतो L01 या दोन बलाढ्य संघादरम्यान पहिली लढत आज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. पहिला चेंडू गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सोहम. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची फेक. पंचमात तटस्थानी पहिला चेंडू चांगली सुरुवात पाहायला मिळते. L01 या संघाच्या माध्यमातून गोलंदाज मोहल्यावर आपण पाहतो सांघिक कोट्यातील पहिले षटक घेते, वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन गोलंदाजी करते गोलंदाज सोहम. आता मात्र थोडं क्षेत्ररक्षण जरूर खराब पाहायला मिळते आणि दणदणीत पहिला चौकार पाहायला मिळतोय L04 च्या माध्यमातून. आपण पाहतो नक्कीच L04 संघाची सलामी जोडी सोपन आणि पार्थ. नक्कीच संजयजी कानडे साहेब या संघाचे नेतृत्व करतात आणि त्यांचा खेळाडू सोहम आणि पार्थ सोपन आणि पार्थ आपल्याला मैदान पाहायला मिळते. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज सोहम. आता मात्र चेंडू हवेत पाहूया झेल आणि शेवटच्या संघाला चेंडू भूमीला तयार होते. नक्कीच दोन्ही फलंदाज एकमत धाव पूर्ण करतील. या एका धावेने धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकात धावसंख्या बिनगडी बाद 5च्या घरामध्ये. धावफलकात धावसंख्या बिनगडी बाद 5. 3 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सोहम याला आपण आज पाहायला मिळतो. नक्कीच पहिल्या षटक पहिले 2 षटक पॉवर प्लेचा निर्बंध असणारे षटक आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा चेंडू सरळ खेळून काढलाय, फॉलोथ्रू मध्ये अडवला गेला आणि निर्धाव चेंडूची फेक सुरेख गोलंदाजी करते गोलंदाज सोहम याच्या मार्फत. आता मात्र सुरेख फटका खेळून काढला. जबरदस्त प्रहार माहिती हिट पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय आणि जबरदस्त चौकार पाहायला मिळतो. हंस धोनी प्रीमियर लीग मधील दुसरा चौकार देखील पाहायला मिळतो. चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय L04 संघाच्या माध्यमातून. आपण आज पाहायला गेलं तर सर्व सोसायटीतील बिल्डिंग वाईज संघ केले गेलेत आणि त्यानंतर खेळाडू नेमले गेलेत आणि त्यानंतर हे खेळाडू आज चांगला खेळ आपल्या बिल्डिंग साठी करतात. अनेकदा आपण पाहिलं खेळाडू आपल्या संघासाठी खेळताना तेच खेळाडू आज मात्र आपल्या बिल्डिंग साठी एकवटलेत आणि चांगलं घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच पहिला वहिला अवंतर चेंडू देखील पाहायला मिळतो गोलंदाज सोहम याच्या मार्फत. धावफलक मात्र 1 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या ही बिनगडी बाद दुहेरी अंकात 10 धावा. धावफलकात धावसंख्या ही बिनगडी बाद दुहेरी अंकात 10 धावा. ऑन स्ट्राइक पाहते फलंदाज पार्थ.
सुरेख चेंडू पुन्हा एकदा दंडित केले गेले, मात्र अवांतर रूपाची पुन्हा एक धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत 1 ने वधारते. धावफलकावर धाव संख्या ती बिनगडी बाद 11 धावा. आपण जर पाहिलं गेलं पहिले 3 चेंडू सुरेख फेकले होते गोलंदाज सोहम याने. आता मात्र कुठेतरी अडखळलाय सोहम आपल्या बॉलिंग मार्फत. अचूक टप्पा त्याला भेटत नाही, त्याचा परिणाम आता धावफलकावर पाहायला मिळतोय. अवंतर चेंडू सलग फेकतोय आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू खेळून काढला, 1 धाव जरूर मिळले. दुसऱ्या धावासाठी कॉल आणि 2 धावा संपूर्ण पूर्ण दोन्ही फलंदाज पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्येत 13 धावा. खूप चांगली खेळी पाहायला मिळते. सोपन आणि पार त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला आपल्या संघासाठी. दोन चौकार ठोकत तब्बल 13 धावा धावफलकावर जमा केल्या. L04 संजयजी कानडे साहेबांचे कर्णधार यांच्या माध्यमातून हा खेळणारा संघ. तदनंतर आज आपण पाहतो गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज रुपेश धनावडे स्वतः संघाचा संघनायक आज प्रतिनिधित्व करतात. आज त्यांच्या मार्फत गोलंदाज देखील पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन ते गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज रुपेश. शॉर्ट चेंडू होता, फेकून दिला. जबरदस्त टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर माइट हिट षटकार. या षटकारानिशी मात्र धावफलक 6 ने वधारतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते L04 संघाच्या माध्यमातून. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. कोणत्याही गडी बाद नाही. धावफलकात धावसंख्या ती 19 धावा. गोलंदाज मोहल्यावर पुढचा चेंडू गोलंदाज रुपेश धनावडे. मात्र चेंडू नक्कीच तटून काढला. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज शांत संयमी खेळी करतात. चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळतात. आतापर्यंत तब्बल 20 धावा धावफलकावर जमा केल्यात. कुठेतरी L01 संघाला शिरकाव करण्याचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न अजून आपल्याला पाहायला मिळत नाही. L04 संघ मात्र खूप चांगली सुरेख कामगिरी करतोय आज आपल्या संघासाठी. फलंदाज सोहम आणि फलंदाज पारच्या माध्यमातून. तर सुरेख चेंडू सगळा खेळून काढला. स्टेट धावचा फटका. चेंडू येतो सीमारेषे बाहेर. माइट हिट षटकार. पण पाहते सुरेख फलंदाजी पाहायला मिळतंय L04च्या माध्यमातून. संजयजी कानडे संघाचे संघनायक यांच्या माध्यमातून आखला गेलेला संघ. खूप चांगला खेळ. आता मात्र पुढचा चेंडू देखील पावलांचा पुरेपूर वापर करून पाहायला मिळतोय. चेंडू आज सीमारेषे बाहेर. हंस आणि प्रीमियर लीग चौकार. या चौकारने धावफलक मात्र वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 30 धावा. कुठेतरी संघनायकावर हल्ला चढवला गेलाय. रुपेश धनावडे या संघाचे संघनायक आपण पाहतो. त्यांच्यावर कुठे हल्ला चढवला गेलाय आणि कुठेतरी महागडे षटक पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या येते 30 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू. गोलंदाज मोहल्यावर पुढचा चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज. आता मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची फेक होते. गेले 4 चेंडू. आता मात्र 5वा चेंडू निर्धाव पाहायला मिळते. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज रुपेश यांच्या मार्फत कोट्यातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू फेकून दिलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू करते हवाई सफर माइट हिट. अजून षटकार पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते 36 धावा. धावफलकावर धावसंख्या 36 धावा. प्रतिषटक 18.00च्या सरासरीने तब्बल 36 धावा. भला मोठ्या धावांचा डोंगर रथीप रचला गेला पहिल्या 2 षटकांमध्ये. चांगली खेळी आपण पाहतो L04 संघाच्या माध्यमातून केली गेली. अजय आपण पाहतो गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज. हॅलो 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 हॅलो
अजय वाघ गोलंदाज मोहल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. अजय वाघ आपण पाहतोय गोलंदाज मोहल्यावर तिसरा षटक घेऊन येते संघासाठी. पाहायला गेलं दुसरं षटक खूप महागडं पाहायला मिळलंय. 10 फलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 36 धावा, तब्बल 18च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावर L04 संघाने जमा केल्यात. नक्कीच खूप चांगले खेळ सोहम आणि पार्थ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोर्टातील पुढचा चेंडू लेफ्टी गोलंदाज पाहायला मिळतो. आलेला चेंडू तटवलाय आणि पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय. माइट हिट नो मॅच लालमेंट चेंडूवर धावायचा पर माइट हिट षटकार पाहायला मिळतोय. षटकारने 6 ने धावसंख्या वाढते. धावफलक 6 ने वाढतोय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 42 हवा बिनगडी बाद 42 कोटी. तर नक्कीच अर्धी शतकीय भागीदारी पाहायला मिळणार का दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सोहम आणि पार्थ यांच्या माध्यमातून. नक्कीच L04 संघ मात्र खुश असेल. चांगली दमदार कामगिरीच आज दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी करतात आणि निर्धाव चेंडू फेक गोलंदाज अजय वाघ चांगला कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू जरच फेकला गेलाय. अजून आपल्याला खूप निर्धाव चेंडू फेकावे लागतील या सामन्यात पकड निर्माण करत असतील. कारण जर विचार केला धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 42 धावा. पुन्हा चेंडू सरळ खेळून काढला. एक धाव पूर्ण आणि एकाच धावावर दोन समाधान पूर्ण करतात. असे सुरेख खेळ पाहायला मिळतोय. चांगले त्यांनी बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूचा पाहुणचार घेतला जातोय. त्याचा परिणाम धावफलकावर पाहायला मिळतोय. कोणत्याकडे गारत नाही, कोणत्याकडे बाद नाही. धावफलकावर धावसंख्या येते 43 धावा. कोर्टातील पुढचा चेंडू गोलंदाज अजय ऑन स्ट्राईक पावटे फलंदाज पार्थ यांना. तर मात्र बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील पंचमत तटस्थ आणि ऋतुष धनावडे चांगला झेल आणि फलंदाज पार्थ मात्र बाद होते. नक्कीच L04 संघाला पहिला हजरा बसलाय. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. पहिला मोठा हजरा आपल्याला पाहायला मिळतो L04 संघाला. नक्कीच गोलंदाज मोहल्यावर पुढचा गोलंदाज अजय वाघ चांगली कामगिरी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो गोलंदाज अजय ऑन स्ट्राईक पावटे फलंदाज आपण वैभव रासकर. आज आपण पाहतोय गोलंदाज मोहल्यावर फलंदाज पार्थ पाथानंतर वैभव ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जर नक्कीच सर्व संघाच्या संघनायकाला आणि दुसरा देखील फलंदाज पाहतो चांगली गोलंदाज अजय वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सर्व संघाच्या संघनायकाला विनंती असेल जर कोणता खेळाडू बाहेरचा आढळला तर तो संघ बाद केला जाईल. अन्यथा ऑब्जेक्शन असलं तर आयोजकांना येऊन तुम्ही भेटा. रूम मालक जर असतील त्यांना खेळायचं परमिशन देखील आहे. जर त्या सोडून अन्यथा बाहेरचा खेळाडू असेल वारंवार असं ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर नक्कीच आपल्याला संघ बाद करण्यात येईल. याची नोंद सर्व संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. आपल्या संघामध्ये आपला स्क्वॉड आपण चेक करायचा आहे. आपला राहणारा 3 षटकाचा खेळ धावफलकावर पूर्ण झालाय. 2 गडी बाद देखील झालेत. अजय वाघचं चांगलं कमबॅकचं षटक पाहायला मिळतंय. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद 43 धावा. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद 43. दादा माने ऑन स्ट्राईक. सोपन आपण पाहतो ऑन द स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला दादा माने. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज कुणाल.
सोपान आता मात्र चेंडू आणि बाद. नक्कीच मोठा हादरा बसला सोपाने, ज्या सोपानने सर्व संघनायकांना वारंवार विनंती केली गेली होती. तर नक्कीच बाहेरचा खेळाडू जर आढळला, ऑब्जेक्शन घेतलं गेलं, त्याची पडताळणी आयोजकाच्या माध्यमातून केली जाईल आणि त्या पडताळणी जर खेळाडू आढळला तर त्या संघाला संपूर्ण बाद केलं जाईल याची नोंद संपूर्ण संघनायकाने घ्यायची. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज आल्या आल्या ठोकलाय माहिती षटकार. या षटकाराने धावफलक मात्र वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते साहिल चांगलं खेळी करते आपल्या संघासाठी. नक्कीच षटकाराने आपली सुरुवात डावाला सुरुवात केली. या 6 धाव्याने धावफलक मात्र वधारतो. धावफलकावर धावसंख्या येते 49 धावा. नक्कीच पहिला अर्धशतकी खेळ आपल्याला पाहायला मिळते. L04 संघाच्या माध्यमातून खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला गेला. दुसरं षटक अजय वाघने खूप चांगलं कमबॅक टाकलं. त्यानंतर मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कुणाल देखील चांगली गोंडीची करत होता. पण साहिल याने मात्र षटकार ठोकून धावफलक मात्र 6 ने वधारतो. धावफलक धावसंख्येत 49 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र चेंडू चटून काढला. 1 धाव पूर्ण. थोडीशी मिस फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक हंबल होते आणि 2 धाव पूर्ण. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. L04 संघाने अर्धशतकी खेळ पूर्ण केले. धावफलकावर धावा नोंदवल्या गेल्यात 51 धावा. पहिली अर्धशतकी खेळ L04 संघाने केले. चांगले खेळी सोपान पार्थ त्यानंतर साहिल याने खूप चांगले योगदान आपल्या संघासाठी दिले गेलंय. त्याचा परिणाम धावफलकावर पाहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 51 धावा. शॉर्ट चेंडू नक्कीच आडव्या बॅटन खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि थोडस क्षेत्ररक्षण पूर्ण एकदा त्याच टार्गेट केले गेले. मिस जर झालं 2 धाव पूर्ण करतील. धावफलक 2 ने वधारतो. धावफलक वारंवार हलत ठेवला गेला L04 च्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या 53 धावा. 53 धावफलकावर धावसंख्या 53. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज कुणाल. मात्र चेंडू खुर्रे आणि बाद. नक्कीच इनसाइड एज आणि त्यानंतर एसटी मात्र बाद. फलंदाज बाद होतोय. नक्कीच धावफलक मात्र स्थिरावतोय. संभाजी घोरपडे आज आपण पाहतो. नक्कीच संभाजी घोरपडे आपण यांना आज फलंदाजी करताना पाहतो. गेली कित्येक वर्ष त्यांनी गोलंदाजी केली. आज त्यांना मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सोसायटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी कळंबोली टेनिस क्रिकेटचं नाव खूप मोठे केलं. असं सर्व 2-3 खेळाडू मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. संभाजी घोरपडे असतील, अजिंक्य असेल, नितीन म्हात्रे असतील, यांचा देखील सहभाग या सोसायटी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला आज पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक पाहतो आपण संभाजी घोरपडे यांना 40+ खेळाडू. आज खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करणार का? कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज कुणाला. तर मात्र पहिला चेंडू हलक्यात तटून काढला. 1 धाव आणि 1 धाव पूर्ण आणि 1 धावावर समाधान. 1 धाव निश्चित. धावफलक मात्र 1 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 4 चेंडून 4 षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या 54. 4 गडी बाद. नक्कीच आपण जर पाहायला गेलं पहिल्या 2 षटकांमध्ये 28 सरासरी होती. ती सरासरी मात्र कुठेतरी 13.5 वर कमी केली. गोलंदाज अजय वाघ आणि कुणाल यांनी खूप चांगलं कमबॅकचं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. त्याचा परिणाम धावफलकावर धावसंख्या येते 54 धावा. 4 गडी बाद. 4 षटक पूर्ण आणि शेवटचा आणि अंतिम महत्वाचा पहिला बॉल काला सांगणार ओव्हरचा डॉट. पहिले 2 डॉट, तिसरा आउट. संभाजी 2 डॉट केला. हां
साहेबांनी कॅच घेतली. हा गोलंदाज मुलं फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज डावकुड हातात फलंदाज प्रत्येक खेळाडू पाहतो ऑन स्ट्राईक माऊली याला गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू. न्यू बॅट्समन कोण होता? निर्धाव चेंडू फेक सरग 4 चेंडू निर्धाव फक्त. गोलंदाज अजय वाघ सुरेख कामगिरी करते आज आपल्या संघासाठी. अप्रतिम फेकी अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी करते अजय वाघ. अक्षरशः L04 संघाला मात्र पूर्णपणे रोखण्यात यश प्राप्त केले अजय वाघ यांच्या माध्यमातून. जी गोलंदाज झाली ते धावफलकावर धावसंख्या ती 54 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज अजय. आता मात्र चेंडू हवेत झेल शेवटच्या चेंडूला झेल मात्र भूमीला दान होते आणि 2 धावा पूर्ण करते दोन्ही फलंदाज. 5व्या चेंडूवर 2 धावा आणि या संपूर्ण इनिंग मध्ये शेवटचा चेंडू गोलंदाज अजय वाघ यांच्या माध्यमातून फेकला गेला जातोय कारण 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 56 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू आणि बाद सुरेख गोलंदाज अजय वाघ यांच्या मार्फत पाहायला मिळते. त्यानंतर पुढील सामना असेल E03 असेल ना पुढचं. हाय पुढचं E3 आणि L6 दोन्ही संघांनी संगणकाला असे विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. E3 आणि L6 56 धावा जमा केल्यात. L04 संघाने आणि 57 धावांचं टार्गेट उभं ठेवलंय L01 संघासमोर. त्यानंतर विनंती असेल यानंतर होणार सामना E03 विपक्ष L06. छप्पन्न धावा जमा करून 57 धावांचं आव्हान उभं ठेवलंय L01 या संघासमोर. नक्कीच विनंती असेल E3 संघाचे संघनायक आणि L06 E3 आणि L06 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आपण आज पाहतो नक्कीच मान्यवर अतिथी पवार साहेब असतील, त्यानंतर नितीन दादा असतील, त्यानंतर टॉस आपण पाहतो नक्कीच मान्यवर शुभास्ते आज आपण पाहायला मिळतोय. पवार साहेबांचे शुभास्ते नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते. E03 आणि L6 या दोन संघादरम्यान नाणेफेक पवार साहेब शुभास्ते आपण पाहतो. टॉस आणि E3 संघांना जरूर नाणेफेक जिंकले गेले. आपला निर्णय आपण देखील कळवा. आपण पाहतो नक्कीच आपण पाहतो नक्कीच सुरेख कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच L04 आपले 12 प्रतिनिधी नाहीत घेऊन निघून गेले. त्यांना विनंती असेल आपण पाठवून द्यायचा 12 प्रतिनिधी. L04 आपण पाहायला मिळते पहिल्या
इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये 56 धावा जमा केल्या एल04 संघाने. संजयजी कानाडे यांचा संघ स्वच्छ संघनायक आपण पाहिजे त्यांना. नंतर L01 संघाला 57 धावांचं मापक आणि थोडं पाहिलं तर भलं मोठं आव्हान उभं करून ठेवलं L04 संघाने. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, त्यानंतर अजय वाघ याने अप्रतिम कामगिरी केली. याचा परिणाम धावफलक रोखला गेलाय. कुठेतरी अडवून ठेवलं होतं L04 संघाला. गोलंदाज मोहल्लर गोलंदाज पाहतो आपण पार्थ. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक आणि संघ कोट्यातील पहिल्या षटक घेऊन गोलंदाज पार्थ. तर सलामी जोडी आपण पाहतोय L01 संघाची. रुपेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच 56 धावा जमा करून 57 धावांचं आव्हान आज पार करायचंय L01 संघाला. पहिली लढत खूप चांगली लढत पाहायला मिळते दोन संघ दरम्यान. सोसायटी प्रीमियर लीग संकल्पना आज पूर्णत्वात येत असताना पण आज पाहतोय खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पार्थ बॉलिंग मार्कवर तयार. तर ऑन स्ट्राईकला फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पहिला चेंडू पार त्याचा शॉर्ट चेंडू आणि धन्यवाद पंच. Y+4 Y+4 पहिल्या 5 धावा 5 फॉर मात्र मिळतोय फलंदाज करणाऱ्या L01 संघाला. कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी L04 च्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी स्क्वॉड मध्ये. नक्कीच ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज रुपेश. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज ओमकार. तर गोलंदाज पार्थ कुठेतरी चूक करतोय. पहिला चेंडू दुसरा चेंडू हलक्यात तटून खेळलाय आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. E03 रिव्हर्स पाहण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र सफल ठरतोय आणि निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज पार्थ. निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळतोय. नक्कीच धावफलक मात्र स्थिरावतोय. धावफलक धावसंख्या येते 6 धावा. गोलंदाज मोहल्लर पुढचा चेंडू गोलंदाज पार्थ. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज ओमकार याला. परत चेंडू शॉर्ट परत चेंडू नक्कीच पंत दंडित करतील आणि अवंत रूपाची अजून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या अवंत धावेने धावफलक मात्र 1 ने વધારतो. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडीबाद 7 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू पार्थ. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज ओमकार. आता मात्र सुरेख चेंडू होतो पाव्या जेल आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र भूमीला दान होतोय. खराब रक्षण आणि जबरदस्त चौकार. धन्यवाद पंच. नक्कीच चौकार पाहायला मिळतो आपल्याला. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडीबाद 11 धावा. गोलंदाज मोहल्लर गोलंदाज पार्थ. कुठेतरी कॅचची आवश्यकता होती तो मात्र नो हाईटचा फॅक्टर इथं पंच बघतील आणि एकच धाव. धन्यवाद. 1+1 2 धावा मिळतील संघाला. नो चेंडू खराब कामगिरी करते गोलंदाज पार्थ. कुठेतरी नक्कीच पहिले षटक होते. या षटकामध्ये
आता मात्र चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, माहिती हिट चौकार, हंस ध्वनी प्रीमियर लीग चौकार. सतरा धाव फलकावर, धावसंख्या 17 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज ओमकार आणि फलंदाज पार्थ. फलंदाज ओमकार आणि फलंदाज रुपेश यांच्या माध्यमातून पार्थ कुठे हल्ला चढवला गेलाय. आता मात्र सुरेख चेंडू येतोय, निर्धाव चेंडूची फेक बऱ्याच वेळाने बऱ्याच काळाने चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची फेक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते, धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 17 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू, 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश याला आपण पाहतोय. सुरेख चेंडू पार्थ चांगला कमबॅक केला, 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले. धावफलक मात्र स्थिरावतोय, धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 17 धावा. नक्कीच उर्वरित समीकरण आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता L01 संघाला या संपूर्ण सामना जिंकण्यासाठी. आज आपण पाहतोय हंस ध्वनी प्रीमियर लीग. आज आपण पाहतो नक्कीच हंस धोनी प्रीमियर लीग सोसायटी लीग मॅचेस आज आपण पाहतो. चांगली संकल्पना हंस धोनी यांच्या माध्यमातून राबवली गेली. तब्बल 9 संघांनी आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपण पाहतोय विविध रंगाचे टी शर्ट टॅग असतील आणि भव्य दिव्य क्रीडांगण पाहतोय. लाईट त्यानंतर मंडप आणि PTC लाईव्ह माध्यमातून ही स्पर्धा देखील लाईव्ह केली जाते. चांगलं दैदिप्यमान आयोजन हंस धोनी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावसंख्या 17, येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता L01 संघाला जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 40 धावा. एकच धाव पूर्ण दोन्ही फलंदाज. धावफलक मग एकने हलवतोय. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 18 धावा. गोलंदाज साहिल ऑन स्ट्राईक पाहते फलंदाज रुपेश यांना कोट्यातील फुटला चेंडू गोलंदाज साहिल. आता मात्र चेंडू खेळून काढला, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो रुपेशच्या बॅटिंग मधून. याचं माहिती षटकार फलंदाज रुपेश यांना कोट्यातील फुटला चेंडू गोलंदाज. गोलंदाज म्हणलं तर फुटचा गोलंदाज नक्कीच रुपेश चांगली कामगिरी करतोय. रुपेशने बॉलिंग मध्ये थोडी खराब कामगिरी केली होती, पण आज आपल्या संघासाठी फलंदाजी मार्फत मात्र चांगली कामगिरी करते. स्वतः संघनायक आज आपली भूमिका मात्र चोख पार पाडतोय. ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहू शकता. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील रुपेश आणि ओमकार यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज साहिल. आता मात्र पुढचा चेंडू आल्या पावली असा फेकून दिला, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. पुन्हा एक बार षटकार रुपेश आणि ओमकार यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. कोट्यातील फुटचा चेंडू आपण पाहतो नक्कीच लगातार 2 6 षटकार पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश आणि पहिले हॅट्रिक संपूर्ण स्पर्धेतील षटकार हॅट्रिक पाहायला मिळतं रुपेशच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी करते आज आपल्या संघासाठी. स्वतः संघाचा संघनायक, स्वतः संघाचा करता धरता आज मात्र चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळतोय. धावफलक मात्र 6 ने वधारतोय. धावफलकात धावसंख्या ती बिनगडी बाद 36 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलं 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं, पण त्या टार्गेट आता मात्र रुपेशच्या बॅटिंग मधून कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतंय. खूप चांगला खेळ, अतिशय आक्रमकता स्वीकारले रुपेशाने. हल्ला चढवला गोलंदाज साहिलवर. तब्बल सलगचे 3 षटकार देखील ठोकले गेलेत. फलंदाज रुपेशाने खूप चांगला खेळ आज आपल्या संघासाठी. स्वतः संघनायक आज चांगली भूमिका पार पाडतोय आपल्या संघासाठी. आता माझा चौथा चेंडू नक्कीच 9 चेंडू घोषित केला गेलाय. या एकने धावसंख्या देखील हलती राहील. धावफलकावर धावसंख्या ती 37 धावा. बिनगडी बाद 37 धावा. 20 रन पाहिजे.
कोट्यातील पुढचा चेंडू. आता मात्र रुपेश चेंडू हा तटून काढला देखील. एक धाव पूर्ण करतील आणि एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाज एक वर समाधान मानतात. धावफलक एकने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या येते 38 धावा. कोट्यातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. नक्कीच साहिल षटक पाहिलं तर कुठेतरी थोडं महागडं षटक पाहायला मिळतंय. तब्बल 21 धावा बहाल केला 5 चेंडूचा खेळ करत. थोडा महागडा गोलंदाज देखील पाहायला मिळतो L04 संघाच्या माध्यमातून साहिल. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. धावफलकावर धावसंख्येत 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. नो लॉस ऑफ वन विकेट. L01 येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एकदम बहारदार खेळ. थोडे एक फलंदाजी पाहायला मिळते रुपेश यांच्या माध्यमातून. येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल अजून सुद्धा. नक्कीच आपण पाहतो गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज संभाजी आपण पाहतो. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज होता. कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये यांचा वापर केला गेला असता तर धावफलक मात्र स्थिरावला असता. पण तिसऱ्या षटकात चांगलं कमबॅक पाहायला मिळेल का? ज्या अजयने L01 मधून खूप चांगला षटक तिसरा षटक पाहिला. खूप चांगला गोलंदाज अजय वाघ याने देखील खूप सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मात्र संभाजी घोरपडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यात तिसरं षटक घेऊन पाहायला मिळतं संभाजी घोरपडे. ऑन ट्रॅक फलंदाज ओमकार पाहायला मिळतोय. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज मुल्लर गोलंदाज संभाजी यांना पाहतोय. ऑन ट्रॅक फलंदाज ओमकारला पाहतोय. कोट्यातील पहिला चेंडू. संभाजी घोरपडे कोट्यातील पुढचा चेंडू. ऑन ट्रॅक फलंदाज ओमकार. पहिला चेंडू नक्कीच त्रिफळाचित बाद होते. यष्टा उधळून दिल्यात गोलंदाज संभाजी घोरपडेने. मास्टर माइंड ब्लोइंग गोलंदाजी पाहायला मिळते. 40+ खेळाडू आज खूप चांगला खेळ. वारंवार आपल्या टेनिस क्रिकेटचा एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांच्या समोर संभाजी घोरपडेने खूप चांगला खेळ आणि यष्टा चितबाद. यष्टावरला गेल्यास फलंदाज ओमकार मात्र बाद होतोय. पहिला मोठा ओमकार. सोमनाथ पाहते गोलंदाज फलंदाज. पुढचा फलंदाज आपण पाहतो सोमनाथ. नक्कीच संभाजीने आल्याला दाखवून दिलाय अनुभव. नक्कीच ओमकार हा फलंदाज मात्र बाद होतोय. धावफलकावर धावसंख्या ती 39 धावा. एक गडी बाद. धावफलकावर धावसंख्या ती 39 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू. गोलंदाज संभाजी घोरपडे. ऑन ट्रॅक पाहते फलंदाज सोमनाथ. मात्र चेंडू तटून काढला जरूर. एक धाव पूर्ण होते आणि 2 धावा देखील संपूर्ण पूर्ण करत. खूप चांगले खेळ. खूप चांगला बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळत आहे. धावफरक मात्र 2 ने वधारत आहे. धावफलकावर धावसंख्या ती एक गडी बाद. 41 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू. येणारे 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता L01 संघाला जिंकण्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू स्लोअर चेंडू काय प्रतिम खेळून काढलाय आणि एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट जरूर पाहायला मिळते. नक्कीच पंचांनी मात्र अपील फेटाळली आणि एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 42 धावा. धावफलकावर धावसंख्या ती 42. एक गडी बाद. धावफलकावर धावसंख्या ती 42 धावा.
उर्वरित समीकरण 15 चेंडू आणि 15 धावा. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पण पाहतो चांगली गोलंदाज संभाजींच्या मार्फत पाहायला मिळतो. ऑन ट्रॅक फलंदाज रुपेश यांना आज आपण पाहतोय. स्वतः संघनायक आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आज फलंदाजी करताना आपल्याला पाहतोय. गोलंदाज म्हणलं फुटचा चेंडू. आता मला सुरज चेंडू होता, खेळून काढला, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जात आहे सीमा रेषे बाहेर. चौकार. या चौकार धावलक मात्र 4ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 1 गडी बाद. 46 धावा. चौदा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता L01 या संघाला जिंकण्यासाठी. सुरेख चेंडू हलक्यात तटून काढलाय. कोणत्या प्रकार प्रत्युत्तर नाही दिलं. निर्धाव चेंडूची फेक आणि निर्धाव चेंडू. ज्या चेंडूची आवश्यकता असते L04 संघाला, आपल्याला या संघ सामन्यामध्ये कुठे जिंकायचं असेल तर नक्कीच सुरेख अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्या अनियंत्रित मारा करावा लागेल L04 संघाला. कोट्यातील फुटचा चेंडू. आता पण सुरेख चेंडू. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज संभाजी घोरपडे यांच्या मार्फत. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक मात्र स्थिरावतोय. उर्वरित समीकरण 46 धावा. धावफलकावर आपण पाहतोय 1 गडी बाद. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. ची नोंद L01 संघाच्या संघनायकाने घ्यायची. आपण पाहायला गेलं तर येणारे 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि धावफलकात धावसंख्येचे 11 जमा करायचे L01 संघाला. संजय कानडे स्वतः संघनायक आज आपण पाहतोय बॉलिंग मार्फत बॉलिंग मोहल्ल्यावर. तर ऑन ट्रॅक फलंदाज सोमनाथ. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज मोहल्ल्यावर पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू सुरेख खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करतील. या 2 धावेने धावफलक मात्र दोन्ही हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या 48 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू. गोलंदाज संजय कानडे सर. ऑन ट्रॅक पाहतोय आपण फलंदाज सोमनाथ याला. एक आणि एकच धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. एका धावण्याची धावफलक मात्र एक हलता राहतोय. नक्कीच 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात L01 संघाला. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत पाहूया. जेल आणि चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये होतोय आणि धावफलकावर धावसंख्या येते 51 धावा. धावफलकार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं L01 संघात देखील अर्धशतकीय कामगिरी पूर्ण केली. धावफलकावर धावसंख्या 51 धावा. येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज म्हणून गोलंदाज संजय. आता मात्र चेंडू फेकून दिला. जबरदस्त प्रहार माहिती हिट पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकाराने धावफलक मात्र 6ने वधारतोय आणि विजय संघ L01 संघाचे हार्दिक आभार. तर L04 संघाला देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुला E03 संघ आपण परत फिल्डिंग लावून घ्यायची. E03 नितीनची म्हात्रे. पुढची मॅच पुढचा सामना आपण पाहतो E03 विपक्ष L06 दोन संघादरम्यान. नक्कीच नितीनजी म्हात्रे संघाचे संघनायक E03 यांना विनंती असेल आपण
आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर फलंदाज रुपेश ज्याने 14 चेंडू 36 धावा पूर्ण केल्या.